मला मला काय बोलायचं सुचना झालं शितले. म्हणजे आपण डॉक्टरकडे गेलो, तुला कसं तरी होत होतं ते हे हा? शितले तुम्हाला जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं शितले. आतावर फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. दोघांच्या हक्काचं. अगं कळतंय का तुला? आता व्यवस्थित काळजी घ्यायची, दगदग करायची नाही, धावपळ करायची नाही. काय मी कशाला सांगतोय म्हणा, घरचे आहेतच की, घरची व्यवस्थित काळजी घेते. आता लवकरात लवकर घरी सांगितलं पाहिजे. आपण आहे ना जाताना काहीतरी गोड घेऊन जाऊया. आओ, मला जरा वेगळीच काळजी वाटते. मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल. कसली अडचण? अहो, आताच सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवायला तयार झालेत, आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत. हे कारण पुढे करून अडवत्याल. मग? आणि मला ते अजिबात होऊ द्यायचं नाही. मला असं वाटतंय आपण हे काही दिवस लपवून ठेवू. तुम्ही परत गेला का नाही की मग सांगू. शितले, कसं काय जमतं का तुला एवढं धीरानं वागायला? केवढा पुढचा विचार करतेस? भाऊजी, तुमचं स्वप्न पूर्ण करायचा ध्यास घेतलाय, त्यासाठी धीरानच वागलं पाहिजे की. भाऊजी, तुमचं स्वप्न मी नाही मोडू देणार. थांबा थांबा थांबा, जावा तुम्ही, माग नाही जावा. म्हणजे? अहो म्हणजे थोड्या वेळानंतर या की, परत घरातला नानी काय वाटाय नको. बरोबर, पण तू लक्षात ठेवू, नाही तर स्वतः पचकशील. हाय का आता मी कशाला काय सांगते? नाही नाही, बायकांचं काय सांगता येत नाही, तुमच्या पोटात कायच राहत नाही म्हणून सांगतो. तर आम्ही बायका 9 महिने पोटात मूल ठेवू शकतो, आणि एवढी एक गोष्ट ठेवू शकत नाही वे. धन्य आहे तुम्ही. जा. येलो चाबी लो चाबी. अजिंक्यांच्या गाडीची चावी किधर रे? नवरा बायको आलीत का नाहीत? नाही, अजून तर काही ते आलेले नाहीत. अगं आलेत की. अगं जेडे आलेत म्हणते, आज मग दिसत नाहीत. कुठं कुठं आहेत ती?
अगं ते दोघं कॉलेजला गेले होते पण लगेच परत आले. आता एवढ्यात कॉलेजचं काम करून परत येतात ते. अहो प्रेसिडेंट, आपल्या फौजीने सुपरफास्ट बाईक चालवली असेल. आता फौजींची बायको शीतल, त्यांचं पण काम सुपरफास्टच असेल ना. वय तसंच असेल काय तर. अगं ते आली म्हणतेस ना, मग आहेत कुठे ती? अगं मग तीच तर सांगते. अजिंक्य आलं आणि बाहेरच्या बाहेरच तसेच गेले लगेच. आणि मग शीतल कुठे आहे? तिने बी आत आल्यागत केलं आणि लगेच गेली निघून कुठे तर. तिचं तर काय सांगूच नकोस. सगळी कामं आपली माझ्या बोकांडी टाकायची आणि हिंडायला पाहिजे नुसतं. आता तर काय नवरा नीट झाल्यापासून रानच मोकळं झालंय तिला. नाही हिंडायला नाही काय गेली. मला माहित आहे दोघं कुठं आहेत ती. ती दोघं महादेवाच्या मंदिरात गेलेत भेटायला. काय? भेटायला? हा, म्हणजे काय तर प्रायव्हेट बिरवेट बोलायचं असेल ना त्यांना, म्हणून. आता लगीन झालंय म्हणून सांगायला काय हरकत नाही तुम्हाला. त्यांचं पहिल्यापासून भेटायचा अड्डा होता त्यो. शितले, दात इचकत आत कुठे चाललीस आणि काय का कुठे गेली होतीस? मी महादेवाच्या मंदिरात गेलतीस ना? हा नाही. अगं पण ह्यो राहुल्या काय सांगतो बघ की. काय बोलतोय रावल्या? काय बी काय रे बोलतोयस? होय, कसलं खोटं बोलतेस? महादेवाच्या मंदिरात होतीस ना? हे मी तरी यास्मिनच्या घरला गेलते. ते कॉलेजला गेलते ना, त्यानंतर जरा काम होतं म्हणून. हा, मग सांग आजा कुठं आहे? मला काय माहित. तुलाच भेटाय गेलते की. अबाक, आलाच बघ, त्यालाच विचारत. काय आजा, झालं का दर्शन महादेवाचं? काय? तुम्ही दोघं मंदिरात गेला होता ना? हे अरे काय तरी काय बडबडतोस? अरे फौजीकडे काम होतं माझं, तिकडे गेलेलो मी. ही यास्मिनला भेटायला गेलती, तू फौजीला भेटायला गेलता. मग मी काय एकटा गेलतोय महादेवाच्या मंदिरात? मला येड बनवू नका. बनवाय कशा पाहिजे? हा, आधीपासूनच आहेस की. लका कसलं खोटं बोलताय तुम्ही? तुम्ही दोघं जण महादेवाच्या मंदिरात होता ना? राहुल्या, अरे काय होतंय काय तुला? तुला काय ताबी बाला काय? माशी बी कट्टर असंच करत होता. होय, हो, काय तर चालू असतं बघ तुझं. जाऊ दे, मी माझ्या कामाला लागते. हा जा. अरे थांब, तू माझ्या दुकानासमोर गाडी सोडून नाही का गेला? काय? अरे काय तरी काय बडबडतेस? तुला गाडी पाहिजे होती ना, म्हणून तू चावी घेतली माझ्याकडनं. हो, आठवत नाही काय? मी सांगतो त्याला, चल बाहेर सांगतो. सांगतो की चल काय झालं. माकडा मार काय करे? माकडा तुला काही कळतं का? हं? मलाच काय कळतं का? एकतर दुकानातून उठून जातो, दोघं जण जाऊन महादेवाच्या मंदिरात गुलुगुलू करत बसा, घरात येऊन खोटं बोला आणि वरनं मलाच मन कळतं का तुला? यालाच म्हणायचं चोराच्या कशा पण बोंबा. कशा पण नाही, उलट्या बोंबा असतात. आणि तेच उलट्या कान सवयचं कान कशा पण का. असू दे असू दे. तुला घरी बोंबलायची काय गरज होती? हा, ते जरा चुकलंच माझं. माझंच जरा चुकलं.
नाही माझं चुकलं. पण होय आज्या, असं काय बोलाय गेला होता? म्हणजे घर सोडून महादेवाच्या मंदिरात बोलायची गरज लागली ती. सांग की मला काय विषय होता? आज्या, अरे चेहऱ्यावर कसला आनंद झालाय तुझ्या. मला वाटतं आर्मीत भरती झाला होतास का नाही, तेव्हा एवढा चेहऱ्यावर आनंद होता. सांग की आज्या, काय विषय आहे? अरे ते हा. काय नाही. आज्या, तू दुस्तीत कुस्ती करायला लागलायस काय? तू सांगणार आहेस का नाहीस? तू नहीं बताएगा क्या मेरे को? रुक, अभी दिक्कत हो. आज्या निश्चित गप की. अरे सगळं नाही सांगतायत रावले. मग लग्न आधी कसं सगळं सांगायचं? अरे लग्नाआधी, लग्न झाले आता. तू लग्न कर म्हणजे तुला कळ मी काय म्हणतोय. मी मस्त तयार आहे रे लगीन करायला. पण तुम्हीच कोण मनाव घेणा झालाय लक्का. ती शीतल तर म्हणते माझ्या मैत्रिणींच्या पाठीमाग लागू नको. काय करायचं माझ्यासारख्या बिचाऱ्यानं? माझं कोणच ऐकून घेत नाही. मला लगीन करायचंय. रावल्या, अरे मी आहे ना, मी शोधून देतो तुला. फिक्स. अरे फिक्स. भाव आहे टॉपला. भाऊ आहे भाऊ. आज्या, अरे एक महत्वाचं विचारायचं राहिलंच की. आता काय? महादेवाच्या मंदिरात तुम्ही नेमकं काय बोलला? तर आज खूप छान वाटतं की तुकरडवाडीमध्ये बालपण परत आलेलं आहे आणि इतकी छान छान फोटोज त्याची अँकर शौर्यात असणार आहे. आज्या, माईक घेतलाय, हॅलो वेळ सगळं चाललं मिठाया म्हटलं की ती काय बोलते. हे आज्या, हं? अरे काय विचारते मी? काय झाले? कुठं काय? काय नाही. अरे मग एवढं खुश व्हायसारखं काय झाले? काय तरी सांग की मला. अगं ते काय म्हणा या पोराला? जीजी, अहो दिस इज लव. अहो तुमच्या नातवाचं तुमच्यावर प्रेम आहे. हो ते झालंच भैया. पण बघा की, मला मिठीत घेतलं, गालाचा म्हणजे मुक्का घेतला, मला काही कळणाच. होय की. एवढं खुश होण्यासारखं नक्कीच झालंय तर काय? नाही, घराचं नक्की कॅन्सल केलंय ना त्यांनी? नाही म्हणजे बघा, बाहेर टेम्पो यायचं आणि सामान भरायला लागायचं आपल्याला त्याच्यात. नाही नाही, ती दोघं अजिबात तसं काय करणार नाहीत. असं विचार बी करणार नाहीत असंच वाटत होतं की आपल्याला, पण केलं की त्यांनी. पुष्पा, तुला काय म्हणायचं ग नेमकं? मी कुठे काय म्हणते तेव्हा? तुमच्या नातवाला जरा जरी काय बोललं तरी किती त्रास होतो तुम्हाला. अगं पुष्पा, मला कशाचा त्रास होतोय? हो ते एवढा का खुश झालाय म्हणून मी विचारलं का त्याला. अहो कुठलं काय तवा, तुम्ही त्यांना आर्मीत जायला परमिशन दिली का नाही म्हणून खुश असते, दुसरं काय तवा. असल, तसं बी असल. हो काय करताय? कोणतर बघल की. बघू दे की मग, त्याला काय होतंय? मी माझ्याच बायकोला मिठी मारतोय ना, का दुसऱ्या कोणाच्या बायकोला मारत? तर लय दोस्त मुसळ आहे की तुम्ही. शिकले, मी काय म्हणतोय, घरातल्यांना सांगून टाकूया ना आपण.
अगं मग अशी जी नाही चाललं राहुल नाही चाललं काय सांगताना नाही अगं. अगं सांगून टाके ना. एवढा आनंद होतो की लपतच येत नाही. हो सर म्हणून दम निघाला या बाबाला तर. बाबा होणार आहे म्हणल्यावर कसा दम निघेल. तुम्ही मला म्हणताय पोटात राहील का नाही माहित नाही, पण मला तर आता असं वाटायला लागलंय की तुमच्याच पोटात राहणार नाही. हे बघा मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. हे आल्यावर सांगूच की आपण सगळ्यांना. आता कधी वेळ येणार. ते बी मीच सांगणार. जी मॅडम तुम्ही म्हणाल तस. शिकले मला काय करू कळणं झालंय. काय करू नका, बस येतं मी आलेच. तू कुठे चालली. अहो कपडे वाळत घातले, घेऊन येते. नो 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 आता तुम्ही नाही काम करायचं, तुम्ही इथं बसायचं. हा तुम्ही हलायचं नाही जागेवरून. नो मुवमेंट. दिलं मत मी आहे ना, मी काम करतो. मी आणतो. हा बँकेत जा. हा मॅनेजरला भेटा जाऊन. अमोल बनसोडे नाव आहे त्यांचं. प्रेसिडेंट युसी काय? तुम्ही आता बघितलं नाही का माझ्या घरातली सगळी कामं करायला लागलाय. किती खुश आहे ती. कामातच मदत करतात ना. मगाशी आली तेव्हा दोघं बी किती खुश होती. बर त्याने जीजीला मिठी मारली, तिची पप्पी घेतली. हो ते परत चालले म्हणून केलं असेल त्यांनी. ते नाही म्हणत मी. मग काय. अहो काहीतरी घोळे. तेरीच समथिंग घोटाळा कुठेतरी पाणी मुरतय. असं तुम्हाला नक्की वाटतंय. 1001% वाटतंय. मग शीतल सांगल मला काय ते. तुम्ही शीतलला जाऊन विचाराच काय बाबा काय खुश असायला कारण नाही. म्हणजे आपल्यालाही कळेल ना, म्हणजे काय पुढचे युद्ध नीती काय ते आपल्याला कळेल. आपण त्या पद्धतीनं इथल्या सगळेच कसे आमच्या नशिबात असे आल्यात. काय म्हणले तुम्हाला सांगितलं ना काम करायचं नाही म्हणून. हा थँक्यू. थँक्यू तुला आणि लय 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 थँक्यू. शितले आता मी रावल्याला बाहेर घेऊन गेलो ना तेव्हा तू काय म्हणला माहितीये का. काय. तू म्हणला आर्मीत जेव्हा माझं पहिल्यांदा सिलेक्शन झालेलं तेव्हा जसा आनंद झालेला ना तसा आनंद दिसतोय आज माझ्या चेहऱ्यावर. खरंच आहे की. मग जरा म्हणून लपवता येणार ना तुम्हाला. नाही तुम्हाला माहितीये खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे. का. तुम्ही तिथं आर्मीत गेल्यावर तुमच्याकडे तुमची माशुका तरी असते, पण मी इथं एकटी असते. एकटी तिथं खोलीत बसून तुमच्या फोटोकडे बघत असते आणि तुमची आठवण काढत असते. पण आता मला काळजी करण्यासारखं काय बी नाही, कारण आता माझ्या बरोबर अजून कोणतरी असणार आहे. शितले मला बी लय असं वाटतं बघ मी कायम तुझ्या संगच असलं पाहिजे. पण तुला माहिती आहे ना आर्मी आधी. अहो कळते हो मला, नका एवढं मनाला लावून घेत. पण तू आधी मला वचन दे तू तुझी व्यवस्थित काळजी घेशील. अजिबात जास्त काम करणार नाहीस, दगदग करणार नाहीस. अहो सगळं करीन मी, तुम्ही नका काळजी करू एवढी. नाही 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 तू वचन दे आधी मला तसं. हो यात काय नाही वचन देण्यासारखं, माझी काळजी मी घेणारच की. मला माहितीये चांगलं तू काहीतरी उद्योग करणार, लय धडपडीस तू. ते काय नाही, मी एक गोष्ट ठरवली. काय. मी परत जॉईन होईपर्यंत ना तुला काय सुद्धा काम करू देणार नाही. जोपर्यंत मी इथं तेवढा जास्तीत जास्त वेळ मी तुला देणार. हा याचं मात्र वचन द्या. कशाचं. हेच की जास्तीत जास्त वेळ तुम्ही मला देणार. दिला. इथून पुढचा सगळा वेळ फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी.